शिळ्या भाकरीचे धपाटे करणार आहे मी. तर अगोदर काय करायचं, शिळी भाकरीचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. जितके बारीक करता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं, 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ, मिरची पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि थोडी हळद टाकायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, टोमॅटो, नंतर एक गाजर चांगलं किसून टाकायचं, थोडी कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही वापरू शकता, पालक, मेथी, कोबी. आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ एकदम एकजीव होत नाही, थोडंसं असं भगरा भगरा राहतं. आता हे पीठ एकत्र झालं की त्याचा थोडासा आपला भाकरी इतका गोळा घ्यायचा. प्लास्टिकच्या पेपरवर किंवा सुती कपड्यावर तुम्ही हे थापू शकता. वरती थोडेसे तीळ पसरून घ्यायचे. तव्याला तेल लावायचं. आणि दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. मस्त उरलेली भाकरी बरोबर कामी येते. आणि हे थालीपीठ लोणच्या बरोबर किंवा दह्याबरोबर मस्त लागतं.